सुरू करा. सुरू करा महाराज. शुकारिके पूर्ण वैराग्य ज्ञानके वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य आहे सा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आजचा आपण 56वा श्लोक पाहत आहोत. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनीदास पाळू तया अंतरी क्रोध संताप कैचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की आमच्याकडे अनेक शब्द आहेत. सिद्ध आहे, त्याच्यानंतर महंत आहे, अशा अनेक शब्दांनी आम्ही अनेकांचा गौरव करतो. परंतु या ठिकाणी समर्थांनी तशा प्रकारचे कुठलेही शब्द न वापरता दास हा शब्द वापरला. आता सर्वोत्तमाचा दास म्हणजे सर्वोत्तमा इतकाच योग्यतेचा आहे असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. देव पहावया गेलो देव ठेवून या राहिलो अशा प्रकारची ज्याची पात्रता झाली तोच सर्वोत्तमाचा दास होतो. आता हा सर्वोत्तमाचा दास अशा पद्धतीने दास हा शब्द प्रयोग समर्थांनी काय केला? कारण एखाद्या वेळा महंत म्हटलं, संत म्हटलं किंवा आणखीन कुठला एक म्हटलं की त्याच्या पाठीमागे एक भाव लागतो की मी कुणीतरी मोठा आहे. अशा प्रकारचा भाव सुद्धा अंतःकरणात राहता कामा नये यासाठी दास हा शब्द या ठिकाणी प्रयोग समर्थांनी केलेला आहे. वास्तविक पाहता ही जी सगळी लक्षणं आहेत समर्थांनी सांगितली ही सिद्धाची लक्षणं आहेत, ही संतांची लक्षणं आहेत. म्हणजे ह्या 10 श्लोकांच्या मधून समर्थांनी दास या शब्दाच्या माध्यमामधून एका अर्थाने स्थितप्रज्ञाची सुद्धा लक्षणं सांगितली आहेत. गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना भगवंत अर्जुनाला असं म्हणतात, या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी, तस्यां जागृती संयमी. आणि पुढे ते म्हणतात, ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणूस ज्या बाबतीत जागा असतो त्या बाबतीत हा संयमी म्हणजे आमचा दास झोपलेला असतो, आणि सर्वसामान्य माणूस ज्या बाबतीत झोपलेला असतो त्या बाबतीत हा दास जागा असतो. आता हे थोडं समजून घेण्यासारखं. रात्रीचं रूपक जरी मानलेलं असलं तर त्याच्या पाठीमागे एक भूमिका आहे. काय भूमिका आहे? सर्वसामान्य माणूस माझं घर झालं पाहिजे, मला गाडी असली पाहिजे, मला आणखीन काहीतरी असलं पाहिजे, अशा भौतिक गोष्टीच्या निरनिराळ्या गोष्टींच्या मध्ये अडकलेला असतो. त्यावेळेला हा जो दास आहे यामधल्या कुठल्याही भौतिक गोष्टीच्या पाठीमागे लागत नाही. तो केवळ भगवंताच्या नामस्मरणामध्ये आणि त्याच्या प्राप्तीसाठी किंवा त्याचं काम करण्यासाठी झटतो. मग अशा या दासाची काय लक्षण आहेत? ही लक्षणं या श्लोकामधून सांगितली आहेत. पहा, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू. आपल्याकडे सत्यम ब्रूयत प्रियम ब्रूयात असं म्हटलंय. लक्षात घ्या, एखाद्याचा दोष घालवायचा असला तरी गोड शब्दात सांगावा लागतो, आणि जर गोड शब्दात सांगितला नाही तर त्याचा विपरीत परिणाम होतो. या संदर्भातला एक छोटासा किस्सा सांगून पुढच्या विषयाकडे वळतो. एका राजाकडे एक ज्योतिषी गेला. राजाने त्याचा हात पाहिला आणि हात पाहिल्यावर त्या ज्योतिषाने राजाला सांगितलं, राजे साहेब, तुमच्या आधी तुमचे मुलं तुमचे नातू सगळेच्या सगळे मरणार आहे. राजाने लागलीच त्याचा शिरच्छेद केला. थोड्या दिवसांनी आणखीन एक ज्योतिषी आला, त्यालाही तेच दिसायला लागलं, पण मागचा अनुभव गाठीला होता काय झालं याचा. त्यांनी सांगितलं, राजे साहेब, तुम्हाला इतकं आयुष्य आहे की तुम्ही तुमचा पंतू सत्तेवर बसलेला पाहाल. तर यांनी सुद्धा दुसरं काय सांगितलं, आणि राजाला आनंद झाला आणि बक्षीस दिलं. सांगायचं तात्पर्य की ज्याला समाज कार्य करायचंय
आपली जी भाषा आहे ती मवाळ ठेवावी लागते. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात सत्यम अप्रियम न ब्रूयात असं जे संस्कृत सुभाषित आहे तेही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून समाज कार्य करत असताना मनाचा मवाळू पाहिजे, दयाळू पाहिजे. दया ही अंतःकरणाची असली पाहिजे. दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी, हे आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज जे म्हणतात ते याच कारणाने म्हणतात की बाबांनो, तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्याप्रमाणे मुलांचं पालन करताना वागता त्याप्रमाणे समाजातले घटक सुद्धा जे आहेत त्यांच्याशीही तुम्ही त्याच पद्धतीने वागलात तर समाज कार्य होईल. तर तुम्ही भगवंताचे दास व्हाल. भगवंताचं दास होण्यासाठी नामस्मरण हा जसा भाव आहे तसं ज्याचं आम्ही नाम घेतो त्याचं चरित्र सुद्धा आमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. प्रभू रामचंद्रांचं नाव घेतलं की एक वचनी एक पत्नी एक बाणी हा भाव आमच्या अंतःकरणात आला पाहिजे. आणि हा भाव जर अंतःकरणात येत नसेल, मुख में नाम बगल में छुरी असं जर होत असेल तर त्याला काही अर्थ राहत नाही. आणि म्हणून दया हा भाव अंतःकरणामध्ये असला पाहिजे आणि भाषेवर त्याचा नियंत्रण असलं पाहिजे. मी फार स्पष्ट वक्ता आहे म्हणून मी वाटेल ते बोलावं, चुका शिव्याच्या माध्यमातून द्याव्या दाखवाव्यात असं नाही, तर चुका असतील त्या सुद्धा आम्ही गोड गोड शब्दामध्ये सांगितल्या पाहिजे. स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू. आता हे सगळी विशेषण खरं म्हणजे भगवंताची आहे की तो सर्वांच्यावर दया करतो, स्नेह आहे, कृपा करणारा आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर प्राप्त करायच्या असतील, भगवंताचं दास व्हायचं असेल तर आणखीन तिसऱ्या चरणामध्ये जे सांगितलंय तेही आमच्या जीवनामध्ये उतरलं पाहिजे. काय सांगितलंय? दया अंतरी क्रोध संताप कैचा. क्रोध कामक्रोधस्तथा लोभ तस्मादेतम त्रयम त्यजेत. कामक्रोध लोभा माझी जीवे होय उभा, निरवपुरीची सभा सन्मानू पावे असं आमच्या माऊली म्हणतात. याचा अर्थ काय आहे की कामक्रोधाच्या आहारी गेलेली व्यक्ती भगवंताचा दास होऊ शकत नाही. काम आणि क्रोध याच्यावर त्यांनी विजय मिळवला पाहिजे. एक लक्षात घेतलं पाहिजे की क्रोध केव्हा येतो. दोन पद्धतीने आम्ही या गोष्टीचा विचार केला पाहिजे. एक, क्रोधाचं कारण मला पाहिजे ती गोष्ट प्राप्त नाही झाली तर माझ्या मनात क्रोध येतो. पण हे लक्षात घ्या, क्रोधच येत नाही तर भीती सुद्धा वाटते. उदाहरणार्थ गृहीत धरा, ज्याच्याकडून आम्हाला एक वस्तू पाहिजे तो जर आमच्यापेक्षा शक्तीने कमी असेल तर क्रोध उत्पन्न होतो. आणि तीच व्यक्ती आमच्यापेक्षा बलशाली असेल तर मी याच्याशी भिडलो तर माझंच नुकसान होईल, त्यावेळा मनामध्ये भीती उत्पन्न होते. क्रोध जळून जातो जागच्या जागी, पण भीती उत्पन्न होते. सांगायचं तात्पर्य काय, त्याच्यावर क्रोध करता येत नाही, कारण क्रोध केला तर आपलंच नुकसान होणार आहे त्याला दिसतं. म्हणून अंतःकरणामध्ये क्रोधाचा भाव आल्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकाराने चांगलं काम करू शकत नाही. म्हणून दासाचं लक्षण सांगताना ज्यांनी क्रोधावर विजय मिळवलेला आहे त्यालाच दास म्हणतात, हे लक्षात घ्यायचं. आणि अशा प्रकारचा दास होण्यासाठी भगवंतानी आम्हाला सांगितलं आहे की बाबांनो, तुला जर माझं कार्य करायचं असेल तर माझ्या नामाचा जसा जप करतोस तसं माझा आदर्श जो समाजामध्ये मी ठेवलेला आहे त्या आदर्शाप्रमाणे वागलास तर तू माझा दास होशील. तर अशा पद्धतीने दास होण्यासाठी आवश्यक असलेली लक्षणं म्हणजे पुन्हा एकदा थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर त्याच्या मनामध्ये दया असली पाहिजे, मनाचा मवाळपणा असला पाहिजे, स्नेह असला पाहिजे आणि दुसऱ्यावर कृपा करणं. कृपा करणं म्हणजे माझ्या जवळ जे आहे ते इतरांचं संकट दूर करण्यासाठी देणं. अशा प्रकाराने त्याचं संकट दूर झालं पाहिजे अशा प्रकाराने प्रयत्न करणं आणि
क्रोधावर विजय मिळवल्याशिवाय परमेश्वराचा दास होता येत नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. या पद्धतीने या श्लोकाकडे जर आपण पाहिलं तर ही एका अर्थाने स्थितप्रज्ञाची लक्षणं जणू काही या 10 अभंगांच्या मधून सांगितलेली आहेत. एवढंच आजच्या दृष्टीने या 10 श्लोकांच्या माध्यमातून सांगितले. आजच्या दृष्टीने आपण एवढंच लक्षात घेऊया. जय जय रघुवीर